अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वंशी विभूषितकरानवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्ब फलाधरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सखा राम नित्यस्मरता भवभय हरिणे सायुज्यता अनाथा जीवांच्या कैवल्यधामा। नमस्कार राधा सद्गुरु सखा राम। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। श्री राधे मेरी स्वामिनी मैं राधे दास जन्म जन्म मोहे दीजिए श्री चरण में वास। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत श्री आदि शक्ति मुक्ता सद्गुरु गजानन महाराज संत शिरोमणि सौदा महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। महाराज की जय। संत निवृत्तिनाथ महाराज की जय। माता की जय। ईश्वर भगवान की जय। श्री सुखदेव भगवान की जय। व्यास भगवान की जय। जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। नमः पार्वती पतये हर 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 महादेव। सिया राम में सब जग जान करहु प्रणाम जोरी जुग पान। जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाम। श्रीमद् भागवत की कथा सब शास्त्रों का सार निश दिन श्री सुखदेव जी बाचे विधि अनुसार। निश दिन श्री सुखदेव जी बाचे विधि अनुसार। जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा। जय श्री राम कथा जय श्री कृष्ण कथा जय श्री राम कथा। ओ जिसे शरण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा। जिसे शरण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा। कृष्ण कथा
सुनो श्री राम कथा सुनो राम कथा राम जय जय राम जय जय ओ श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम राम जय जय राम जय जय श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम जैसे श्रवण कर जाती है जैसे श्रवण कर जाती है जन्म जन्म की व्यथा जय श्री कृष्ण कथा जय श्री श्याम कथा जय श्री श्याम ओ इसे श्रवण कर मिट जाती है जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा सुनो श्री कृष्ण कथा 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 सच्चिदानंद भगवान सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अरणीसूत श्री शुकदेव स्वामी उत्तरासूत राजा परीक्षित जेला ज्या कथेचं प्रतिपादन करीत आहे तीच भाव कथा जीवाचं कल्याण करणारी, तापलेल्या जीवाला शांती प्रदान करणारी अशी ही गोड अवीट सुरस परम पवित्र भगवान कृष्णजींची कथा या दरबारामध्ये श्रवण करण्याकरता आपण उपस्थित आहात। ग्रामदैवत भक्त शिरोमणी हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये माळी वंशभूषण ज्यांच्या जन्माने माळी वंशाला फार मोठी किंमत समाजामध्ये प्राप्त झाली असे कर्मयोगी संत श्री वैराग्य शिरोमणी कर्मयोगी संत श्रेष्ठ सावता महाराज यांच्या पावन पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, पावन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने होऊ घातलेला हा अखंड हरिनाम सप्ताह यामध्ये प्रामुख्याने गाथेचं पारायण आहे आणि रात्रीच्या सत्रामध्ये भगवान कृष्णजींची कथा आहे। श्रीमद भागवताची कथा श्रवण करण्याच्या संयोगाने आपण सगळे उपस्थित आहात। आपलं हे परम भाग्य आहे ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे। असे या कार्यक्रमाचे यजमान आदरणीय फुलवाले अण्णा आणि त्यांचा संबंध परिवार, समस्त खैरनार परिवार, समस्त आले म्हणजे सगळे आले, त्याच्यामध्ये लहान मोठे सर्व, असा एकंदरीत हा उत्सव आहे। मी पहिल्या दिवसापासून प्रयत्न करतोय 8 वाजता कथा सुरू व्हायला पाहिजे, परंतु आपण सगळे ग्रामीण भागातले अर्थात कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व शेतकरी वर्गातली मंडळी आहात आणि दिवसभर काम करून दमलेले, भागलेली, थकलेली मंडळी हरी त्या योगाने दिवसभरात काम करून शेतातून आलेली सर्व मंडळी घरी यायला उशीर होतो। बाकीचे प्रापंचिक सगळे कार्य उरकून मग भगवंताकडे, भागवताच्या कथेकडे आपली पावलं निघतात। जेमतेम आमचे शुभम महाराज, विशाल महाराज मागे 2 वेळेला आपल्या गावामध्ये येऊन गेलेले आहेत। त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही कितीही आटापिटा केला तरी ही कथा 9 वाजता सुरू होईल। ते संकल्पित वेळेमध्ये आपली कथा सुरू होते। पुनश्च एकदा भागवत कथेला स्पर्श करण्याच्या संयोगाने आपण उपस्थित आहात। या कृष्णरूपी कथा मंदिरामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। सर्वांच्या चरणी प्रेम भाव व्यक्त करून सर्व आदरणीय गुणीजन महाराज मंडळी, पारायण व्यासपीठ नेतृत्व ज्यांच्याकडे आहे अशी रामकृष्ण महाराज, या कार्यक्रमाचे मार्गदर्शक मधुमाऊली वडगावकर,
आणि माझे सर्व सहयोगी, त्यामध्ये आदरणीय गोपाल महाराज आहे, आदरणीय आमचे धाकटे बंधू एकनाथ महाराज आहे, नारायणगिरी महाराज आहे, शुभम महाराज आहे, विशाल महाराज आहे. बसलेल्यातही कोणी महाराज मंडळी असतील. मला तुम्ही आपली रात्रीच भेट होते, पुन्हा भेट होत नाही, त्यामुळे माझा फार काही परिचय तुमच्याशी होत नाहीये. ऐका, ज्ञात अज्ञात सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सर्वांच्या चरणी, सर्वांच्या हृदयामध्ये चैतन्य स्वरूपाने विराजमान परमपिता परमेश्वराला वंदन करून भगवान कृष्णाचे नटखट सगळे सवंगडी सर्वांना प्रेमपूर्वक व्यासपीठावरून नमस्कार. रामकृष्ण हरी. भगवान कृष्णजीची ही कथा, कृष्ण चरित्र मुख्य आहे प्रामुख्याने, परंतु त्या संबंधाने शुकदेवांनी महाराज परीक्षितजीला वैराग्य निर्माण व्हावं, कारण त्याच्या डोळ्यासमोर मृत्यू होता आणि मृत्यू ज्याच्या डोळ्यासमोर आहे तो इतरत्र कोणत्याही विषयामध्ये भरकटत नाही. परीक्षित महाराजांना मृत्यू 7 दिवसात येणार हे माहिती होतं. तुम्ही आपण सर्वे मृत्यूच्या जबड्यात काल व्यास मुख ग्रासम त्रास निर्नाश हेतवे, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडवेना तेव्हा मायबाप, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आपल्याकडे हातात घेतलेली वाळू मुठीमध्ये ती केव्हा निष्ठून जाईल सांगता येत नाही. त्या पद्धतीने आपलं जीवन हे मृत्यूच्या दिशेने, उमर बढ़ रही है इसका मतलब मौत नजदीक आ रही है. जसं परीक्षितीला मृत्यूचे भय होतं आणि मृत्यूच्या भयाने परीक्षिती कासावीस झाला आणि मृत्यू 7 दिवसानंतर येणार म्हणून सगळ्या विषयाचा त्याग केला, सगळ्या भोगाचा त्याग केला. सगळ्या भोगाचा त्याग केला. सच्चिदानंद भगवान की. पहा तुम्ही वारकरी संप्रदायावर केवढं प्रेम माणसांचं. आमचे वडील वैकुंठवासी विश्वनाथ महाराज ते एक वाक्य नेहमी सांगायचे की हे पागड्या, वारकऱ्याची पूजा लोक देव म्हणून करतात आणि जेवढी जावयाची किंमत करत नाही माणसं, तेवढी वारकरी आल्यावर त्याचा आदर भाव करतात. लोक वारकऱ्याची देव म्हणून देवाऱ्यावर पूजा करतील, फक्त वारकरी देवासारखा राहिला पाहिजे. हे माझ्या पूज्य पिताश्रींचं वाक्य आहे आणि तेवढा आम्ही तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करतो. एका मिनिटात तेवढी व्यवस्था सगळी हजर आहे, फक्त कशामुळे? या ग्रंथाचा सहवास आहे आणि ज्ञानोबा तुकोबाचा सहवास आहे, मुक्ताबाईची कृपा आहे. त्यामुळे नाही तर आमची काय ताकद, एवढी माणसं एवढा वेळ मंडपात बसतील, आमच्या करता नाही. चला, 7 दिवसामध्ये मृत्यू येणार, मी मरणार, मी मरणार, ही गोष्ट ज्याच्या डोक्यात बसली, मग परीक्षितीने अत्यंत हृदयापासून सर्वांगाचे कान केले तेने. 7 दिवसामध्ये परीक्षितीला मोक्ष मिळतो. मग परीक्षितीला जर 7 दिवसामध्ये मोक्ष मिळाला, तर तुम्ही आपण अनेक वेळेला 7-7 दिवस कथा ऐकली. मग आमच्या मनात का वैराग्य निर्माण होत नाही, आमचा का उद्धार होत नाही, आम्हाला त्याची फलश्रुती का प्राप्त होत नाही? याचं कारण कुठेतरी औषधं घेऊन जर गुण येत नाही, म्हणजे काहीतरी पथ्य बिघडलेलं आहे. एकतर औषध घेण्याची मात्रा बिघडली,
एकतर काहीतरी पथ्य बिघडलं, नाहीतर मग काहीतरी कुपथ्य खाण्यात आलं. डॉक्टरांकडे तुम्ही गेल्यावर तुम्ही हे औषध घ्या, मग हे काय काय खायचं ते पण सांगतात आणि काय काय खाऊ नका ते पण सांगतात. एक पथ्य आणि कुपथ्य. मग पथ्य सांभाळलं पाहिजे ना. एवढी वर्ष झाले आपण भागवताची कथा श्रवण करतो. मग परीक्षितीने सुद्धा 7 दिवसा मुक्ती झाली तया, श्रवणे परीक्षिती तरिला भूपती. मग 7 दिवसा मुक्ती झाली तया, 7 दिवसात जर परीक्षितीला मोक्ष प्राप्त होतो, तर हा मला का प्राप्त होत नाही? याचं कारण एक आहे की परीक्षिती मरणाला विसरला नव्हता आणि आपण सगळे मरणाला विसरलो. कबीर महाराज म्हटले, माणसाने जीवन जगत असताना 2 गोष्टी विसरायच्या नाही. 2 बातों को याद रख, जो चाहे कल्याण, नारायण निज मोत को जो श्री भगवान. श्री भगवान दूजो श्री भगवान. जो चाहे कल्याण, नारायण मोत को दूजो श्री भगवान. मोत को दूजो श्री भगवान. 2 गोष्टी माणसाने विसरायच्या नाही. एक, मरणाला विसरायचं नाही, आणि मरेपर्यंत जगवणारा जो परमात्मा आहे त्याला विसरायचं नाही. तुम्ही जन्माला आले म्हणजे एक दिवस मरावं लागणारच. कितीही मोठा माणूस असू द्या, तरीही त्याला एक दिवस मरण येणार म्हणजे येणार. मग मरण आपल्याला का फरक पडत नाही? तर आपण मरणाला विसरलेली माणसं. परीक्षिती महाराजांनी मरण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं. 2 बातों को याद रख, जो चाहे कल्याण, नारायण निज मोत को दूजो श्री भगवान. 2 गोष्टी माणसाने विसरायच्या नाही. शेतकऱ्याच्या घरामध्ये जर उंदीर झाले, शेतामध्ये घरामध्ये धान्यामध्ये उंदीर होतात. मग ते उंदीर ज्या वेळेला होतात त्यावेळेला शेतकरी काय करतो? जुन्या काळामध्ये पिंजरा आणला जातो. मग त्या पिंजऱ्यामध्ये उंदराला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी, मग त्याला कुरकुरे, पोंगे, फुटाणे वगैरे वगैरे, शेंगादाणे. मग ते शेंगादाणे पाहून, त्याला खाण्याचे पदार्थ पाहून तो उंदीर त्या एवढ्याशा दरवाजातून आतमध्ये जायचा. तो दरवाजा अशा पद्धतीचा बनवलेला असतो किंवा त्याचाच हादरा बसला आणि तो दरवाजा बंद झाला. आता शेंगदाणे खायला गेलेला उंदीर तो आतमध्ये गेल्यानंतर लक्षात आलं की आपण फसलो. मग मृत्यू डोळ्यासमोर दिसला की आता आपण जगणार नाही, आता बाहेर जायला वेगळा रस्ता नाही. मग शेंगदाणे खाण्याकरता गेलेला उंदीर तो आतमध्ये जाऊन शेंगदाणे खात नाही. का खात नाही? एकादशी आहे त्याची, तशी उद्या एकादशी. तो का खात नाही? तो त्याचं कारण त्याला मरण डोळ्यापुढे दिसलं ना. त्याचं मरण त्याला त्याच्या डोळ्यासमोर दिसलं. तसं प्रत्येकाच्या दृष्टीसमोर आपलं आपलं मरण जर असेल तर माणूस एकदम अति जागेवर राहत. काही माणसं मरायची वेळ आली की ते मित्रमंडळ नातेवाईकांना बोलवून घेतात. बघा रामभाऊ, पहा मी आता जातोय तुम्हाला सोडून. ते तुम्ही म्हणायचे ना, आपल्या बांधावरचं गवत कोण कापून नेतं? ते मीच करायचो. हाच तो पठ्या. तुमच्या कोणाच्या लक्षात आलं नाही, पण मरताना खोटं बोलायचं नाही. मी तुम्हाला खरं सांगून चाललो. ते आमक्याच्या मुलीची सोयरीक मोडली होती ना, ते मीच मोडली होती. मी नाही, तो माणूस सांगतोय मरताना. मरण डोळ्यासमोर ज्याच्या आहे त्याला इतर कुठल्याही गोष्टीचं भय वाटत नाही.
अशी मृत्यू परीक्षित महाराजांच्या समोर असल्या कारणाने श्री शुकदेवांच्या मुखारविंदातून येणार एक एक वाक्य अमृता समान परीक्षित महाराजांनी अमृता समान भगवंताचं चरित्र भक्तांचं चरित्र ते अवगाहन केलं श्रवण केलं आणि परीक्षित महाराज अगदी मोक्षाच्या वाटेने निघालेले आणि तेच 7 दिवस आपल्या करता सुद्धा आहे. आपणही या 7 दिवसामध्ये एक अर्ध अक्षर जरी आपल्या कामात पडलं आणि इथून उठताना तुम्ही एक गोष्ट जरी या मंडपातून घेऊन गेले तरी एवढा खर्च करण्याचं आणि एवढा जीवनातला वेळ देण्याचं काहीतरी आपलं फलश्रुती झाल्याशिवाय राहणार नाही. अशा संबंधाने एकंदरीत आपण भागवताचा विचार करत असताना कालच्या दिवशी वासनेचा काय परिणाम होतो. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम अंतकाळी मती तेचे साचपण पुढीला गती. ज्ञानोबारायांनी असं लिहिलं की जागताची जवासी जे जेने ध्याने भावना भाविजे डोळा लागत खेळ देखिजे तेची स्वप्नी. जागृतीत जे माणसाने केलं ते आयुष्य ते रात्री स्वप्नात येतं. आमच्या सोबत एक तबला वादक राहायचे पहिले. मग नेमकं आमची कथा सुरू झाली. 3 दिवस कथा झाली आणि 3ऱ्या दिवशी त्याला घरून फोन आला की तुला मुलगी पाहायला जायचंय. मग ते म्हणे बाबाजी, म्हटलं अरे चांगलं काम आहे तुझं, आम्ही काही बी वाजवून घेऊ आजचे दिवस. योगाला जा. मग तो गेला मुलगी बघायचा कार्यक्रम आटोपला. दिवसभर त्याच्या डोक्यात तेच. रात्री आला त्याचे सगळे काम आवरून ते फक्त मुलगी बघून आला होता. दिवसभर तोच विचार डोक्यात. आणि आता सुखात त्याची जशी रूम दिलेली आहे आम्हाला त्याच्या रूम मध्ये आम्ही असे एकंदरीत झोपलेलो. मग याला हा माझ्या शेजारीच झोपलेला तबल्यावाला. ते रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात त्याचं लग्नही झालं. दिवसभरच्या डोक्यात होतं ते. स्वप्न पडलं, स्वप्नात लग्न झालं. लग्नात सासऱ्याने दिली बुलेट आणि त्या बुलेटला त्यावेळेला काही सेल्फ स्टार्ट नव्हतं. मग एक आमचा माणूस अशी एवढे सरळ एका रांगेत माणसं मावत नाही म्हणून एक पायाशी झोपलेला होता. ती बाई गाडीवर बसली. त्या बाईने पदर सावरला, पदर कमरेला खोवला, गाडीवर बसली. हा म्हटला मारू का मग किक आता? मारा. हे कुठं चाललं? स्वप्नात. जशी त्याने किक मारली तसा समोर झोपलेला माणूस पाठीला पाठ धरूनच उठून बसला. काय बारतो का समोरच्या माणसाला? जशी लात बसली त्याला तशी पहिल्यांदा चादर फाटली आणि चादरीतून याला धक्का बसला. त्याने त्याला उठवलं. का रे काय करत होतो? म्हणे गड्या गाडी चालू होऊ द्यायला पाहिजे होती ना मग उठवायला पाहिजे होत. याचा अर्थ असा आहे की जे आपण दिवसभर करतो ते आपल्या रात्री स्वप्नामध्ये येतं आणि आयुष्यभर जे काम करतो ते मरते वेळी ध्यानात येतं. मग आयुष्यभर परमार्थ करायला पाहिजे. संतांनी काही गोष्टी सोप्या करून सांगितल्या. ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये सहज गोष्ट सांगितली. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियेल्या हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. किती सोपं सांगितलं. तुम्ही 4 प्रकारच्या मुक्ती तुम्हाला भेटतील आणि तुमच्या पुण्याची गणतीच करता येत नाही. किती सोपं सांगितलं. तुम्ही फक्त देवाच्या दरवाजात जाऊन उभं राहा. एवढं सोपं सांगितलं पहिले का? लोकांना आवड लागली पाहिजे. कठीण नाही गड्या, सोपं आहे. आणि त्याच हरिपाठात शेवटी ज्ञानोबा म्हणतात रिकामा अर्ध घडी राहू नको. मग आता हे खरं का ते खरं? कोणत्याही विषयाची गोडी लावायची असेल, आई लेकराला कडू औषध जर द्यायचं असेल तर अगोदर त्याला गुळ दाखवते. डॉक्टरांनी सांगितलं याला गुळ देऊन हे मरून जाईल
पण तरी आई त्याला गुळ दाखवते. औषध घेतलं की तो गुळाचा खडा नेला आखून. असंच ना, चिवणी नेला, काऊनी नेला. तसं संतांचा स्वभाव आहे. सहज घडत नसलेला परमार्थ, सर्वसामान्य जनतेच्या परमार्थाच्या कथा गळी उतराव्या या करता आपल्या शास्त्रांनी, संतांनी ह्या काही गोष्टी कथा स्वरूपात आणल्या आणि आपल्याला ते रुचेल पचेल अशा भाषेत समजावून सांगितलं. ज्याला ज्या भाषेत समजतं त्या भाषेत त्याला समजावून सांगावं लागतं. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी. लेकरं शाळेत जाताना तर त्यांना 6 महिने आपली पाठी पुढे आहे का मागे हेही कळत नाही. मग 6 महिन्यानंतर गुरुजी त्याच्याजवळ जातात. का रे बाळू, हे जमत नाही बेटा तुला? नाही सर, माझ्या फार बुद्धीच्या पलीकडचा विषय आहे तो. नाही रे बाळ, एवढं कठीण नाही ते. बर, मग गुरुजी त्याच्या हातातली पाटी आपल्या हातात घेतात, त्याचा हात लेखणीचा आपल्या हातात घेतात आणि एक हळूच गोल वर्तुळ काढतात. का रे काय आहे? तो म्हटला गुरुजी, ही माझ्या आईच्या हातातली बांगडी आहे. बरोबर, आता त्याला एक आणखी रेष अशी उभी ओढली त्याला उभी रेष. आता हे काय? तो म्हटले माझे वडील शेतात जाता आणि बैलगाडी हाणायची ही काडी आहे. मग आता हे जोडलं ना बेटा, तुझ्या आईच्या हातातली बांगडी आणि हे तुझ्या वडिलाच्या हातातली काठी, ही याचा होतो एक. जे त्याला 6 महिन्यात उमगलं नाही ते गुरुजींनी त्याच्याच घरचं उदाहरण सांगून त्याच्या आईच्या हातातली बांगडी, त्याच्या वडिलाच्या हातातली काठी या 2 गोष्टी एकत्र केल्या आणि त्याला न कळणारा विषय अगदी एका सेकंदात समजून सांगितला. याला म्हणतात गुरु, याला म्हणतात संत. आणि असे संत महात्मे श्री शुकदेव परीक्षितीच्या निमित्ताने तुम्हा मला सगळ्यांना एकदम सोपं सांगतात. पहा, तुम्ही जर आयुष्यभर देवाचं भजन केलं आणि भजन करता करता जर तुमची थोडी चूक झाली तर भरत राजासारखं तुम्हालाही देवाच्या दारातून परत यावं लागेल. पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल, पुन्हा पुन्हा मरावं लागेल. आणि मानवाचा देह मिळाला तो सगळे जन्म समाप्त करण्याकरता मिळाला. मग हे किती सोपं आहे नामचिंतन. महाराज म्हणतात साधना करताना एखाद्या वेळेला तुम्ही देवाजवळ गेले पण तुमचं मन जर विचलित झालं, वासना अंतकरणात शिरली, पण तीच वासना जर भगवत चरणारविंदी लागली, मरताना भगवंताचं नाव मुखात आलं, तर अजामेळासारखा वाईट कर्म करणारा तो सुद्धा स्वर्गाला जाऊ शकतो. असा एकंदरीत कथाभाग श्री शुकदेव मुनी सांगतात. आमचा परमात्मा एवढा दयाळू आहे. प्रभू तू दयाळू कृपावंत दाता, तो एवढा दयाळू आहे. त्या अजामेळाने आपल्या लेकराचं नाव ठेवलं होतं नारायण. ते मरते वेळी त्याच्या निमित्ताने नारायणा इकडे रे बाळ, पुत्राची आमिषे म्हणे नारायण, तया लागे विमान पाठविले. त्याच्याकरता विमान पाठवलं. आमचा परमात्मा एवढा दयाळू. मध्येच परीक्षित उठून उभा झाला. गुरुदेव, तुम्ही म्हणता देव दयाळू आहे, मग तुला काय वाटते? तो म्हटला मी अशा अनेक कथा तुमच्याच मुखातून ऐकल्या की देव दयाळू आहे म्हणता, मग तू असा भेदभाव का करतो? अरे भेदभाव कसा करतो म्हणजे? तुम्ही म्हणता परमात्मा सर्व चराचर सृष्टीचा मालक आहे, तो सगळ्या विश्वाची माय आहे, सगळे लेकर जगातली त्याचीच लेकर आहे. प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्व ही प्यारी, कुणाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. हे सगळ्यांचा पाठ आहे. वा वा. समस्ता बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे. आणि भजन कथा कीर्तन असंच झालं पाहिजे की बा अर्ध आम्ही म्हणायचं ना अर्ध खालच्यांनी म्हणायचं. अर्ध आम्ही म्हणायचं ना अर्ध खालच्यांनी म्हणायचं. जैसे ज्याचे कर्म तैसे
आई झुमक्या वाली पोर च्या बाप. हे असंही होतं मग त्या म्हणजे जेवढं चांगलं पाठ आहे त्याच्या चारपट विचित्र पाठ आहे माणसाच्या. काय ट्रेंडिंगला येईल काय पुढे येईल सांगता येत नाही. चला विनोदाचा भाग बाजूला सोडा. संगीत है शक्ति ईश्वर की, हर स्वर में बसे हे राम, रागी जब सुनाए रागिनी तो रोगी को मिले आराम. रागामध्ये संगीतामध्ये एवढी शक्ती आहे. गुरुदेव आम्ही असं ऐकलं की ही सगळी लेकरं प्रभूचे, मग तो कुणाला जवळ धरतो कुणाला मारतो. तुम्ही अनेक भक्तांची चरित्र सांगितली, अनेक राक्षसांची अनेक देवतांची चरित्र सांगितली. मग मला असं वाटते मग देव भेदभाव करतो किंवा तो भक्तांना जवळ घेतो राक्षसांना ठार मारतो. तुम्ही आमच्याच वंशामध्ये सगळ्या कौरवांना देवानी मारलं, परीक्षित राजाची शंका, आणि पांडवांना जवळ घेऊन की पांडवाचा बंदीजन होनिया राहिला, देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला. ऐक ऐक सखी बाई नवल मी सांगू काही, त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेशी म्हणतो आई, देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला. पांडवाचा बंदीजन होनिया राहिला. शुकदेव म्हणतात राजा, देव कुणाचं बरंही करत नाही आणि कुणाचं वाईटही करत नाही. मग तुझ्या दृष्टीने तुला असं वाटते की देव भक्तांना जवळ घेतो आणि राक्षसांना मारतो, पण आजपर्यंत देवानी मारलेल्या एकाही राक्षसाला अधोगती दिलेली नाही. असा देव दयेचा सागर आहे. तुला जशी शंका निर्माण झाली तशीच शंका देवाबद्दल तुझ्या आजोबांना धर्मराजाला निर्माण झाली होती. तेव्हा धर्मराज युधिष्ठिरांनी नारदांना विचारलं की हे सगळे लोक मारले गेले, या सगळ्या लोकांचं पाप मला लागेल. या खुर्चीवर बसलो नारद महाराज की मला ही खुर्ची बसल्यासारखी होते. अनेक लेकरांच्या किंकाळ्या येतात, धर्मा अरे तू या गादीवर बसला, या गादी करता माझ्या बापाचा जीव गेलेला आहे. एखाद्या सौभाग्यवतीचं कपाळाचं कुंकू गेलेलं आहे, त्या सौभाग्यवतीची किंचाळी कानावर येते की धर्मा तू या गादीवर बसलास ना, ही गादी माझ्या मालकाच्या जीवाची बाजी लावली, माझ्या मालकाचं रक्त सांडलं या खुर्चीवर. अनेक स्त्रियांचं सौभाग्य गेलं, अनेक लेकरं अनाथ झाली, आणि मी त्या कारणाने मला त्याचं भयानक वाईट वाटतंय. नारद म्हटले पहा, युद्धाच्या वेळेला अर्जुनाची बुद्धी बिघडली आणि आता हे सगळं झालं, याला गादीवर बसवलं, अधर्मी लोकांचा विनाश केला, धर्माचं राज्य आलं, आणि आता हा म्हणतो की मला या गादीवर बसू वाटना. मग आता काय करायचं? नारद म्हटले तुझ्या दृष्टीने धर्मा देवाने कुणाला जवळही धरलं नाही आणि कुणाला दूरही लोटलं नाही. देवाचा एक स्वभाव आहे. दशमस्कंदामध्ये पुढे एक कथा अशी येते कृष्ण चरित्रामध्ये. भगवान कृष्णजीचा वाढदिवस होता. आता ते वाढदिवस साजरा करायची फार मोठी पद्धत सुरू झाली. ते बाळ जन्माला आलं की त्या 1 महिना त्याला कंप्लीट झाला की त्याचा एक फोटो टाकला जातो. 1 मंथ कंप्लीटेड. जसं जगाच्या पाठीवर यांनीच हा पराक्रम रचला, याच्या अगोदर कुणालाच हे जमलं नाही. किंवा जगात पहिल्यांदा बाळ मनू महाराज जसे जन्माला आले तसं हे बाळ पहिल्यांदा काहीतरी विक्रम काहीतरी करणार आहे. म्हणजे चला ठीक आहे, ज्याच्या त्याच्याबद्दल आपल्या लेकराबद्दल आपल्याला कौतुक असतं. आता हा माझा नाथा, याने एखादी गोष्ट चांगली म्हटली की माझं हृदय भरून येतेच. आपल्या लेकराचं कौतुक करणे हा आपला धर्मच आहे, आपला स्वभावच आहे. आता ही सगळी जी गुंडीजन मंडळी ही आमच्या हृदयातली मंडळी. आमच्या शुभमने एखाद्या तबल्याची विशेष लग्गी वाजवली की सहज अशी मान मागे फिरते.
आमच्या गोपाल महाराजांनी ते हे वाजवलं सिंत, नारायण महाराज, ही सगळी आपल्या माणसाचं कौतुक करणे, आपल्या लेकरांचं कौतुक, आपलं हृदय भरून येते. 1 month completed. मग त्या 4 शिमला मिरच्या, 2 काकड्या, जेवढे वहिने वाढले तेवढं त्याची संख्या वाढत राहते. असं मी स्टेटसला पाहत राहतो लोकांच्या. तसं भगवान कृष्णाचा तिसरा वाढदिवस होता. कृष्ण नेमकेच चालायला लागले आणि यशोदामाई कृष्णाला घेतलं, यमुनेच्या जवळ गेली. यमुनेची काळी माती ती कृष्णाच्या अंगाला लावली, गाईच्या गोमूत्र लावलं आणि कृष्णाला सचेल स्नान यमुनेमध्ये घातलं, चांगले कपडे घातले आणि कृष्णाच्या हाताने यमुनेमध्ये 5 दिवे अर्पण केले. मग कृष्णाचं आयुष्य वाढावं, माझ्या लेकराचं आयुष्य चंद्रसूर्य असे तोपर्यंत राहावं, याची कीर्ती राहावी, याकरता यशोदामाईने काय करायचं, एक एक दिवा घ्यायचा आणि तो यमुनेत सोडायचा. यमुनामाई माझ्या कृष्णाला भरपूर आयुष्य मिळू दे, यमुनामाई माझ्या कृष्णाला चांगलं आरोग्य मिळू दे, यमुनामाई माझ्या कृष्णाला भरपूर बायका मिळू दे. हे यशोदामाईच. आणि मग कृष्ण काय करायचे, यशोदेने इथं दिवा सोडला, पाणी असं प्रवाहित होतं यमुनेचं की कृष्णाने तो दिवा पकडायचा आणि बाहेर काढायचा. यशोदामाई जवळ पुन्हा, मम्मी हे पा दिवा. यशोदाबाई म्हटले का रे कुठून आणला दिवा? ते म्हणे तू इथून सोडते, मी तिकडून पकडून आणतो. म्हटले ते पकडून आणायला सोडले का रे? म्हणजे मी काय वेळी वाटले का तुला? का ग आई? अरे मी तुझं चांगलं व्हावं याकरता यमुनामाईला प्रार्थना करते आणि तू खुशाल यमुनेत सोडलेले दिवे पुन्हा परत घेऊन येतो. कृष्णजीने उत्तर दिलेलं फार गोड आहे. भगवान कृष्णजी म्हटले, मा अगं मी पाण्यात कोणत्याच दिव्याला काढायला गेलो नाही. हे जेवढे दिवे उचलले एकाही दिव्याच्या जवळ मी गेलेलो नाही. जेवढे जेवढे दिवे माझ्याजवळ वाहत आले त्यांनाच मी बाहेर काढलं. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरा भवामी नचिरात्मार्थ मैया वेशीत चेतसा. इथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडिये सरले माया जा. जे मला शरणांगत आले त्यांनाच. युधिष्ठिराला नारद म्हटले, देव कुणाचं वाकडं करत नाही. जे देवाला शरण गेले, जे देवाच्या जवळ गेले त्यांनाच देव उचलून बाजूला काढतो. आणि जे देवाच्या विरोधात, तुला काय वाटलं की ह्या सगळ्या राक्षसांनी देवाला विरोध केला, देवाची भांडण केलं? अरे देवाची भांडण करणे ही भक्तीच आहे, देवाचं भजन करणे ही भक्तीच आहे. पावावया श्रीरामचरण अखंड भजन का भांडण. आणि मला जे जे लोक भेटले देव प्राप्ती करता नारद जे सांगतात, मी त्यांना हेच उपाय सांगितले, देवाचं भजन कर. तो म्हटला भजनाचं आमचं वाकडं आहे, मग भांडण कर. मग ज्यांनी ज्यांनी देवाशी भांडण केलं, या भांडण करणाऱ्यामध्ये सगळ्यात जास्त भांडण करणारा एक राजा, त्याचं नाव हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपूची कथा 7व्या स्कंदामध्ये श्री शुकदेव सांगतात. हिरण्याक्ष दैत्य ज्या वेळेला मारला गेला, नारदजी म्हणतात, तुमच्या दृष्टीने जरी देव कुणाला मारतो, कुणाला जवळ धरतो, तसं नाही. जे त्याच्याशी भजन करतात त्यांनाही तो जवळच धरतो, भक्तांनाही मोक्ष देतो आणि राक्षसांनाही मोक्ष देतो. मग फरक काय? फक्त भक्तांचा घेतो भाव आणि राक्षसांचा घेतो जीव. मग त्याला त्याच्याजवळ जेही गेले त्यामधलं कोणीही अधोगतीला गेलेलं नाही. मग त्याकरता शुकदेव सांगतात, राजा तुझी शंका अशीच आहे ना? अरे ज्या गोष्टी बाहेरून आपल्याला जशा दिसतात तशा त्या राहत नाही. आपल्याकडे एक प्रामाणिक म्हण अशी आहे, किंवा दिसते तसं नसते, आणि त्याच्यामुळे जग बसते. आता ते एका माणसाने ब्युटी पार्लरवाल्या बाईवर केस केली, कशामुळे केली ते समजलं तुम्हाला? ते नवरदेवाने ते
म्हटले तुम्ही मेकअप काल ते तुम्हीच केला होता ना? ते म्हणे हो. तुमच्या नावाचा FIR आहे. महत्वाचा भाव. सच्चिदानंद भगवान की. हिरण्याक्ष दैत्य मारला गेला, वराह भगवंताने त्याला मारलं. त्यावेळेला हिरण्यकश्यप तपस साधना करण्याकरता गेलेले होते. ते तप साधना करून आले, घरी चौकशी केली, आपला भाऊ दिसत नाही. का ग आई, दादा? ते म्हटले दादाचं वाईट झालं, दादाला भगवान विष्णूने वराह रूप धारण केलं आणि त्याला मारलं. मग आता याने लगेच तलवार काढली, प्रतिशोध, बदला. याने तलवार काढली, निघाला भगवान विष्णूशी युद्ध करायला. तेवढ्यात दैत्यगुरु शुक्राचार्य आले. अरे तू ज्याच्याशी युद्ध करायला चालला तो काही सामान्य? मग बळेविन शक्ती बोलू नये. अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ. हे असं कसं काय चालेल? तू ज्याच्याशी युद्ध करायला चालला त्याची एवढी पॉवर लागेल ना तुला. निदान भारताशी युद्ध करायचं तर तुमच्या तेवढी सामर्थ्य शक्ती लागेल ना. उसण्या गव्हाची पंगत होत असते का? विनाकारण गडबड करत राहता, मग भारताने हमला केला की गपचिप बसता. मग पाणी बंद. अरे तुम्हाला खायला टमाटे नाही, प्यायला पाणी नाही. भारताने नुसतं जोरात पाणी सोडलं तर तुम्ही एका रात्रीत वाहून जाल. तरी उगाच भारताच्या वाट्याला जायचं. जगाच्या पाठीवर समस्त देशांना उपद्रव ज्याचा तेच. काय चाललं होतं आपलं? अरे तुला काहीतरी त्याच्याकरता सामर्थ्य शक्ती लागेल. मग काय करू गुरुदेव? तू पुन्हा तप कर, ब्रह्मदेवाला प्रसन्न कर आणि ब्रह्मदेवाकडून वरदान मागून घे. आणि मग तो घरी आला. कयाधू माता त्याच्या सौभाग्यवतीचं नाव, ती महान पतिव्रता होती. अगं मी तप करायला निघालो. बरं ठीक आहे. 12 वर्ष घरी येणार नाही. बरं ठीक आहे. तिने औक्षण केलं, आरती ओवाळली आणि ती आरती ओवाळली. हा घराच्या बाहेर निघाला. येतो बर का? बरोबर या. माणसं पंढरीच्या वारीला गेले तरी 4दा घरात परत येतात एसटी स्टँड वरून. 8 दिवसांनी परत यायचा. हा 12 वर्षांनी येणार होता. गेला, पुन्हा फिरून पाहिलं नाही. अरण्यामध्ये गेला, दगडावर बसला एका वटवृक्षाच्या छायेमध्ये, दक्षिण दिशेला तोंड करून. आणि याने पाठीचा कणा ताठ केला, पद्मासनामध्ये बसला. ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः. इकडे सगळ्या देवतांची पंढरी घाबरली. ते म्हणे आता हा तपश्चर्या करणार, आपल्या इंद्राच्या आसनावर डगमगणार आणि मग आक्रमण करणार. मग याचं आताच काहीतरी करायचं. मग सगळे देव गुरु बृहस्पतीकडे गेले. गुरुदेव, त्याच्या गुरुने त्याला तप करायला पाठवलं आणि मग तुम्ही आमच्या पार्टीचे मेन लीडर. पार्टीचे मेन लीडर तुम्ही आणि आम्हाला आमच्या करता काहीतरी करावं लागेल तुम्हाला. ते म्हटले बरोबर ठीक आहे. मग त्याला ज्या गोष्टीचा विरोध होता तो म्हणायचा ओम ब्रह्मदेवाय नमः. आणि हे बृहस्पती पोपटाचं रूप धारण करून गेलं. बृहस्पती गुरुदेव. त्या बृहस्पतीच्या नावावरून आपल्या देशामध्ये एक वार आहे. कोणता वार? बृहस्पती वार. बृहस्पती वार. दैत्य गुरु शुक्राचार्य त्यांच्या नावाने शुक्रवार. मग शुक्रवार कोण मानतं? दैत्य. हे बरोबर आहे का तुम्ही? ते कोण मानतं? दैत्य. आणि गुरुवार कोण मानतं? देवतांचे गुरु बृहस्पती. आणि बृहस्पतीच्या नावावरून कोणता वार आहे? गुरुवार. त्या बृहस्पतीच्या नावाने जो वार आहे त्याचं नाव आहे बृहस्पती वार. 7 दिवसाचे 7 वार आहे. त्या 7 वाराचे नक्षत्र देवता आहे. रविवाराचे नक्षत्र देवता आहे सूर्य, सोमवाराचे नक्षत्र देवता आहे चंद्र, मंगळवाराचे नक्षत्र देवता आहे मंगळ, बुधवाराच्या नक्षत्राची देवता आहे बुध, गुरुवाराच्या नक्षत्राची देवता आहे बृहस्पती.
मग शनिवार शुक्रवार. मग ते रविवाराची मुख्य देवता आहे सूर्य. सूर्याची 12 नाव आहे, त्यापैकी पहिलं नाव आहे आदित्य. मग त्या वाराला आदित्यवार असं एक नाव आहे. आणि गुरुवाराला बृहस्पतिवार. मग आपल्या लोकांना ते सहजासहज जमलं नाही, आपल्या लोकांनी त्याचं केलं तोडफोड. मग ते आदित्य वाराचा झाला इतवार आणि बृहस्पतिवाराचा झाला बस्तरवार. बस्तरवार म्हणते का तुमच्याकडे? बस्तरवार. आणि मग हिरण्यकश्यपू ते बृहस्पती गेले, त्याने ओम ब्रह्मदेवाय नमः यांनी त्याच्या कानाजवळ नारायण. वा वा. याचं काही कामच नाही राहिलं आपला. वा वा. एवढे तल्लीनतेने ऐकणारे श्रोते भेटले पाहिजे. श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंड. जे बृहस्पतीने म्हणायचं नारायण याने ओम ब्रह्मदेवाय नमः याने जोरात नारायण 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 हरि बोल. ओ नारायण 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 ओ नारायण 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 नारायण. यांनी नारायण नारायण म्हणायचं, त्याने ओम ब्रह्मदेवाय नमः. त्याने विचार केला ज्याच्या करता ज्याच्या विरोधात भजन करायला आलो त्याचं नाव ऐकलं पहिल्या दिवशी अपशकुन झाला. अपशकुन झाला म्हणून ते घरी निघाले, उद्याच करू ते काम. एखाद्या कामाला माणूस निघाला आणि त्याला जर काही आड गेलं तर म्हणता जाऊ दे आजचे दिवस हे. 3 माणसं जर कोणत्या कामाला निघाले तर हे घरातली मंडळी अरे 3 जण नका जाऊ काम बिघडतं. ओ बिघडा 3 तिघाडा. वा वा. हे 3 जण म्हणजे 3 जण जायला चालत नाही. आणि मग 3 चाकाच्या रिक्षात कसं काय चालतं जायला? त्याला तर 3 चाक आहे ना. काही गोष्टी अशा आहे किंवा ज्या परंपरेने चालत आल्या, पीछे से आई और आगे जटाई. त्याच्यावर कोणी काही विचार केला नाही. रात्री पायातला काटा काढायचा नाही असं म्हणता की नाही महिला मंडळी. का काढायचा नाही तो? कारण त्यावेळेला व्यवस्था नव्हती लाईटची.
चिमणीच्या उजेडावर ते काम करायचं. रॉकेलची चिमणी असायची ना, आणि मग रात्री कुठेही सुई घुसेल हातामध्ये, त्या करता मग काटा काढायचा नाही, रात्रीला केस कापायचे नाही, आरशात बरोबर दिसणार नाही त्या कारणाने. आता चौकडे लाईट व्यवस्था आहे, सगळी जे तयारी झाली साहेब. ह्या काही गोष्टी अशा अपशकुन झाला, अपशकुन. आणि काही जनावर असे, काही प्राणी किंवा ते म्हणतात लोक, मांजर आडवी गेली की काम, मांजरीने काहीच बिघडत नाही. मांजर बिचारी तिच्या कामा करता जात राहते, ती कशाला आपल्याला आडवी. तो आपल्या मनाचा भ्रम आहे, अपशकुन. आणि काही माणसं, काही बिचाऱ्यांची आहे बी तशी कामं की ते जे माणसं भेटावी ती भेटत नाही. जे असं वाटतं याचं तोंड दिसू नये संध्याकाळपर्यंत, ते सकाळीच राम राम, हो दादा. महत्वाचं, तो घरी आला, कयाधू माता म्हणते, अरे तुम्ही 12 वर्षांनी येणार होते, लगेच कश काय परत आले? तो अगं असं असं झालं, मी तपश्चर्याला बसलो, पोपट आला, पोपट नारायण नारायण म्हणत होता. हा शाबास. म्हणजे तुम्ही काही सांगायचं ना आम्ही काही ऐकायचं. पोपट कुठं नारायण म्हणत असतो? अगं तो नवीनच पोपट होता, त्याच्यामुळे तो मिठू मिठू बोलायचा. हा, हो द्या हो द्या. तो नवीन पोपट असल्या कारणाने तो मिठू मिठू बोलायचा, तो नारायण म्हणत होता. बर, खरंच नारायण नारायण म्हणत होता? हो नक्की नारायण. खरंच तुझी शपथ. त्या रात्रीला त्याला भोजनाच्या वेळेला सुद्धा सात्विक आहार दिला, आणि कयाधू मातेने त्याच्या मुखातून हजारो वेळेला नारायण नामाचा उच्चार करून घेतला. आणि त्याच रात्रीला कयाधू मातेचा आणि हिरण्यकश्यपूचा संग झाला, आणि या नाम साधनेचा परिणाम आईच्या उदरामध्ये एक बाळ स्थापित झालं. आणि मग ते बाळ ज्या वेळेला जन्माला आलं, ते बाळ स्थापित झालं. हिरण्यकश्यपू महाराज सकाळी उठून पुन्हा आपल्या आपल्या तपस साधने करता निघून गेले, आणि ते घरी येईपर्यंत त्यांच्या वंशामध्ये एक दिव्य बालक जन्माला आलं. त्या बाळाचं नाव आहे प्रल्हाद, आणि ते भक्त शिरोमणी प्रल्हाद. हिरण्यकश्यपूने तपस साधना केली, काही दिवस अन्न खाल्लं, त्याच्यानंतर काही दिवस दुधाचं प्राशन केलं, काही दिवस दुधावर राहिले, त्याच्यानंतर नुसतं पाणी पिऊन तपश्चर्या केली, मग नुसतं हवेतला ऑक्सिजन घेऊन तपश्चर्या केली. आणि एक दिवस असा आला की त्यांच्या अंगावर वारूळ चढायची वेळ आली. एवढी साधना, अंगावर मांस राहिलं नाही. आणि ज्याने तप केलं त्याला त्याच्या तपाचं फळ द्यावं लागेल, मग तो राक्षस असेल किंवा देव असेल किंवा मानव असेल. ज्ञानोबा म्हणतात, तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुजे विनहित कोण सांगे. तपाचे सामर्थ्य तपिंडला मग चिरंजीव कल्प वैकुंठे नांदे. तो त्याला तपश्चर्याला त्याला वरदान द्यावंच लागेल. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. वरम ब्रूहि, काय पाहिजे? तो म्हटला, मला कधीच मरण येऊ नये. ब्रह्मदेव म्हटले, का रे वेडा आहे का तू? अरे आतापर्यंत जेवढे जेवढे अवतार झाले त्यांना सुद्धा एक दिवस भगवान रामचंद्र आले. त्यांना 14,000 वर्षानंतर, काही रामायणामध्ये 11,000 वर्षानंतर आपलं जीवनचरित्र समाप्त करावं लागलं. भगवान कृष्णाला 125व्या वर्षी निधाम गमन करावं लागलं. येथे नाही उरो आले अवतार, आया आहे सो जाएगा राजा रंग फकीर, कितने चहडे सिंहापर, कितनोने पेहरी जंजीर. तो म्हटला, तुला हे वरदान देता येणार नाही, कारण मला सुद्धा एक दिवस माझी गादी खाली करावी लागते, मला सुद्धा मरण आहे. मग जे माझ्याकडे नाही ते तुला कसं काय देता येईल? मग काहीतरी दुसरं माग. मग याने चतुरता केली. देवा, मला दिवसा मरण नको, तथास्तु.
मला रात्री मरण नको तथास्तु, मला माणसाकडून मरण नको तथास्तु, मला दानवाकडून मरण नको तथास्तु. ब्रह्म तो काहीतरी म्हणत गेला आणि ब्रह्मदेव तथास्तु म्हणत गेले. नारद महर्षी आले, हो पप्पा, ब्रह्मदेवाचे चिरंजीव आहे ते, हे काय करताय तुम्ही? ते म्हटले तथास्तु. तेव्हा त्याची काही पात्रता पहा ना, ते तथास्तु म्हणणे योग्य आहे का? त्याचे सगळे ते लाड पुरवले जातील का? तो उन्मत्त होईल. तुम्ही तो काही मागतो, तुम्ही हो म्हणताय. ब्रह्मदेव म्हटले त्याने कितीही वरदान मागू दे, माझा पप्पा एवढा हुशार आहे, तो त्याला कोणत्या ना कोणत्या याच्यात फसवेल आणि जेलमध्ये टाकीनच. मग ती ईडी असो का बीडी असो, असं ब्रह्मदेव नारदांना म्हटलं. कारण हे माणूस कितीही चतुरपणा करू द्या, आपण फक्त चतुर आहे. देव चतुरा तू शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, मुकुट सकळा मणी, दल तुझी विठोबा, चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, चतुरा